नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात एसडी न्यूज 14. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। जो काही विकासाचा घास आहे ते शिरूरलाही देणे हे माझे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले। ते आज शिरूर ताजबंद येथे 2,90,00,000 रुपयाच्या सिमेंट रस्त्याच्या कामाच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुभाषराव पाटील हे होते, तर प्रमुख उपस्थितीत सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तथा माजी सरपंच साहेबराव जाधव तात्या, सरपंच मच्छिंद्रजी वाघमारे, उपसरपंच सूरज भैया पाटील, चेअरमन तुळशीराम भोसले, व्हाईस चेअरमन सुभाषराव गुंडरे, अभियंता भोसले, माजी कार्यकारी सरपंच कुणीबा पडोळे, रामप्रसाद जाजू, विश्वनाथप्पा भुरे, गोविंद कापसे, फकीर अहमद, ग्रामविकास अधिकारी उत्तम भदाडे, महादेवजी सर्वदे, बाळासाहेब बेडदे, ज्येष्ठ पत्रकार बाबुराव श्रीमंगले, बालाजी पडोळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुढे बोलताना पाटील म्हणाले की आपण सर्व समाजाला निधी दिला असून सर्वांना सोबत घेऊन विकासाचं राजकारण करू असे म्हणाले। तर प्रास्ताविकात उपसरपंच सूरज भैया पाटील यांनी जनतेने पाणी जपून वापरावे असे आवाहन केले। खरं म्हणलं तर हे रोड होतच आहेत, विशेष म्हणजे आता दुष्काळ चालू आहे। मला सर्वांना या आपल्या शिरूरमधल्या वासियांना सांगायचे की पाणी जपून वापरा। एक शिरूरचा उपसरपंच या नात्यानं सांगायचे मला, आणि ग्रामपंचायतला आम्हाला येऊन 1 वर्ष झालेलं आहे। या ग्रामपंचायतमध्ये 1 वर्ष झाल्यानंतर एवढा निधी आणि कुठल्या लोकांना आमच्याकडून कुठलीच अडचण येऊ देणार नाही। विकास तर होतच राहणार आहे, आणि काही असलं तर सांगा, करू, वेळ लागेल। आता जसं की काही जणांनी म्हणलं की ईदगाचं कंपाऊंड वॉल करायचं आहे, कंपाऊंड वॉल पण करायचे, पाठीमागून नाली पण करायचे, आणि त्या दर्ग्याला तिथं पण नाली करायचे, पण होईल, थोडासा वेळ लागेल। पण एवढंच बोलून माझे 2 शब्द संपतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपलं जरी गाव असलं तर त्यालाही मागे ठेवता येणार नाही। जे काही विकासाचा घास आहे ते शिरूरलाही देणं हे माझं कर्तव्य आहे, कारण या लोकांनी खूप मोठं तळ हातावरच्या फोडासारखं जपलेलं आहे, आणि मग तिथं विश्वासाला तडा जाणार नाही त्याची आम्ही खबरदारी घेतलेली आहे, आणि भविष्यात बी घेऊन। अजून एक यादी पडणार आहे 2-3 दिवसामध्ये, त्यावेळेस बी काही राहिलेले रस्ते आपण घेतलेत, त्याच्यामध्ये बी 1-1.5 कोटीचे रस्ते आहेत, आणि मग मुस्लिम समाजासाठी आपण प्रत्येक गावात दिलेला आहे, दलित समाजासाठी दिलेला आहे, समाजवाईज आपण निधी दिलेला आहे। सगळ्यांना सोबत घेऊन चालायची जी भूमिका जाधव साहेबांनी आम्हाला शिकवली आहे, ते भूमिका मुस्लिम, दलित, लिंगायत, कोमटी, मारवाडी ह्या सगळ्या लोकांना घेऊन आपण या ठिकाणी विकासाचं राजकारण करणार आहोत। आणि आज आपले शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आपण ह्या सगळ्याच्या नेतृत्वाखाली या राज्याचा गाडा व्यवस्थितपणे करायचं काम करू, सगळ्याला सोबत घेऊन अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेऊन आपल्याला विकासाकडे नेण्याचं काम करायचं आहे। असंच सहकार्य प्रत्येक कामामध्ये राहावं। लोकसभेच्या निवडणुका येणाऱ्या, आपली आघाडी असल्यामुळे आपल्याला त्यांचे रेल्वे जाणाऱ्या, पण अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण करण्याचा प्रयत्न करू, आणि निश्चितपणे आपल्या राज्याला, आपल्या मतदारसंघाला विकासाकडे नेण्याचा प्रयत्न करू। एसडी न्यूज 14 साठी धर्मपाल सरवदे, अहमदपूर, लातूर।